ऐतिहासिक अहमदनगर, निजामशाहीचा समृद्ध वारसा जपणारं हे इतिहास काळातील जगातील समृद्ध शहर. या शहरानं अनेक वास्तूंना आसरा दिला, अनेक नव्या वास्तू उभ्या केल्या. यातीलच एक वास्तू आपल्या सर्वांच्याच जिव्हाळ्याची होती, ती म्हणजे नेहरू मार्केट. नेहरू मार्केट अहमदनगर शहराची खास ओळख झाली. नवनीत भाई बार्शीकरांनी आपल्या कारकिर्दीत या नेहरू मार्केटची उभारणी केली. खरं तर ती आपल्या शहरातील भाजी मंडई, पण याची इमारत खूपच आकर्षक. नेहरू मार्केट या इमारतीवरून नगर शहराची सांस्कृतिक जपणूक केली जात होती. याच नेहरू मार्केट टॉवरवरून बातम्या दिल्या जात. अनेक वर्ष यावरून शहरात सनई वाजायची. ही आपल्या शहराची ओळख कालांतरानं जीर्ण झाली. तत्कालीन राज्यकर्त्यांनी ही प्रतिष्ठित वास्तू जमीनदोस्त करण्याचा प्रस्ताव मांडला. आपल्या शहरातली समस्त जनता हळहळली, पण तत्कालीन राज्यकर्त्यांनी तमाम नगरकरांना आश्वासनं दिली. नेहरू मार्केटची जुनी इमारत पाडली तरी त्या जागी नवीन कॉम्प्लेक्स, भाजी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र जागा, अशी विविध आश्वासनं दिली. पण आज नेहरू मार्केट पाडून 8 वर्ष होत आली, पण एकही आश्वासन पूर्ण होताना दिसत नाही. उलट नेहरू मार्केट पाडल्यामुळे आज अनेक प्रश्न ऐरणीवर आलेले आहेत. आज शहरातली एवढी मोक्याची जागा मोकळी पडली आहे. महानगरपालिका देखील या गोष्टीकडे गांभीर्यानं बघत नाही. भाजी विक्रेत्यांना आज त्यांचा व्यवसाय करायला हक्काची जागा नाही. हक्काची मंडई गेल्यामुळे त्यांना आज रस्त्यावर येऊन व्यवसाय करावा लागतोय. त्यामुळे ह्या चितळे रोडवर सतत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. गेली 8 वर्ष आपण सर्वच जण या फोल आश्वासनांना बळी पडतोय. 8 वर्षात अनेक राज्यकर्ते आले, सर्वांनी दिली ती निव्वळ आश्वासनं. कोणालाही या दिमाखदार वास्तूचं पुनर्निर्माण करण्याची इच्छा होत नाही. हा विषय नागरिकांसाठी जिव्हाळ्याचा असला तरी देखील अनेक सत्ताधारी यात आपल्या राजकीय फायद्याचाच विचार करत आहेत. आजही जागा बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रयत्न मनपा करतच आहे. या जागेत अद्ययावत भाजी मंडई आणि व्यापारी संकुल उभारण्याचा प्रस्ताव अनेक वेळा मांडला जातो, पण याबाबतीत उदासीनता आणि नागरिकांची होणारी गैरसोय आता तरी दूर व्हायलाच हवी. यासाठी आपणा सर्वांना हवंय असं नेतृत्व जे आश्वासनांपेक्षा कृतीला महत्त्व देतं. नेहरू मार्केटचं होईल पुनर्जीवन, शहराला मिळेल पुन्हा रुबाबदार ओळख.